तर नमस्ते मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो चिंचवलीच्या पुढे राधाकृष्णाचं एक मंदिर झालेलं आहे नवीन, आता जस्ट म्हणजे ओपनिंग झालेली आहे त्याची। तर आता आम्ही तिथेशीन चाललो, तेजस मंथन मी ना हर्षित, आम्ही 14 जण अशी आहो। तर आता आम्ही 14 जण चाललो, 7चा टायमिंग दिला तर 7 वाजला असतील किंवा वाजून बी गेला असतील। मी काही टाइम बघला तयारी केली फटाफट, कारण की 7 वाजायला आलं तर त्याच्यामुळे तर मंथन बी आले, त्याला म्हणजे बसून ठेवले। तर आता आपण फटाफट निघूया, तेजस बी निघलेलाच आहे घरशी, मग आता आपण बी निघूया। तर चला मी तुम्हाला पुढे गेल्यावरती भेटतो, तर चला आपण जाऊया। तर मित्रांनो आता इथे आम्ही 3 जण थांबलोय, तेजस याचा बाकी आहे, तो आला की मग आम्ही जाऊ। तुम्ही बघा गाडी घेऊन देणार आहे, ही बापूस मना गाडी घेऊन देणार, हिचाच आवाज रास आहे। त्याला बोलो इकडं, बोलो त्याला इकडं, गाडी चालू करता बोलो लागे झाला। ती जिनोसो तेजाला येऊन दे, तर तेजा आल्यावर भेटतो तुम्हाला। आता मी तेजस सुद्धा आलेला आहे आणि आम्ही निघलेला आहे जायला। बघू शकता मागे तेजसच आहे, त्याला गाडी चालवायला कटाला आलता म्हणून मी गाडी मामांची इथं लावली, मग त्याचीच गाडी घेऊन निघले आम्ही। बघू शकता ना, ते पुरं मंथन ना हर्षद आहे। आता आम्ही चाललो, रस्ता इथे जरा बनवायला घेतले म्हणून तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो, कारण की दोन्ही साईडच्या गाड्या येतात। तर त्याच्यामुळे डायरेक्ट मी आता तुम्हाला तिकडे पुढे गेल्यावर भेटतो। चला आपण जाऊ। मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे आणि आरती सुद्धा झालेली आहे, आम्हाला आरती सुद्धा भेटली। इथं खूप भारी असं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण या, कोणी आले नसतील त्यांनी सर्वांनी येऊन बघा, खूप सुंदर असं मंदिर आहे। सेम खारघरचं जसं इस्कॉन टेम्पल आहे ना, सेम टू सेम तसंच आहे, तुम्ही येऊन बघू शकता। इथे खूप मन प्रसन्न होते, इथं मन खूप शांतता वाटते। तुम्ही पण या इथं। आम्ही 14 जण आले, यो मंथन, यो हर्षद, यो तेजस, पुरा एकदम वाईब, एकदम खूप सुंदर असा माहोल होतो इथे आरती टायमाला। तुम्ही बघू शकता बाहेर सुद्धा चालू आहे त्यांचा। आता आम्ही वरती सुद्धा जातो, तुम्हाला वरती सुद्धा जाऊन दाखवतो।
तर मित्रांनो मंदिर बाहेरून आणि आतमधून सुद्धा खूप असं सुंदर असं मंदिर आहे आणि आम्ही रात्रीच्या टायमाला गेलतो त्याच्यामुळे बाहेरचं मी जास्त काही शूट नाही केलं, पण तुमच्यासाठी मी बाहेरचं सुद्धा शूट करून एक छोटा मिनी ब्लॉगसुद्धा आणेन. तो पण सकाळी किंवा दुपारी मी जाणार तेव्हाचा तो एक मिनी ब्लॉगसुद्धा आणेन. तर इकडे धरतो तो कॅमेरा. तर मित्रांनो आता आम्ही तिथून निघलेलो सुद्धा आहे. खूप भारी असं मंदिर आहे, मन प्रसन्न झाला तिथे जाऊन आणि आरती सुद्धा भेटली आम्हाला. तर आता ते दोघं जण गेल्या पुढं, तर आम्ही बी जात आहोत. तर मंदिर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं बी आहे. आणि कारगडचे जर इस्कॉन टेम्पल लागून गेला असेल तर सेम म्हणजे थोडाफार तसंच आहे आणि खूप चांगला असं आहे. आणि संध्याकाळची आरती 7-7:30ला तिथे असते. तर आम्ही जाऊन आलो आरती बघण्यासाठी, म्हणजे आरतीसाठी आम्ही संध्याकाळची गेलो, नाही तर आम्ही सकाळी बी जाऊ शकतो तो, पण आम्ही आरती मुलं संध्याकाळची गेलो. हे बघा हे दोघं बी आता आम्ही चाललो घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा इकडे या साईडला माझ्या गालावर लागलेला आहे, तो जरा इग्नोर करा. हो जरा डांब्याचा लागले, मी व्हिडिओ एडिट करीत चाललेलो रस्त्यान, असं एकच करू. आता जाऊन दे, आता सांगत होतं संतावत त्याला मी व्हिडिओ एडिट करीत चाललेलो ना. मी जरा झोपून बी होतो, झोपूनशा उठलेलो ना, जरा मला एक काम सांगलेला, तर तो काम करीत ना वापस व्हिडिओ एडिट करीत मी चाललेलो. तर त्याला तिथे मंडपाचं काम चालू होता ना, मधीनच गाडी होती ना, ते बांबू बाहेर निघलेलं होतं. तर माझा काही तिथं ध्यान गेला नाही, तो डायरेक्ट गाला येऊन लागला. हा तर आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.